एक महत्त्वाची बातमी आहे। वंचित बहुजन आघाडीकडून आता बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय। वंचितकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ज्योती मेटे यांना देखील प्रस्ताव दिलेला होता, मात्र आता वंचितकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे बीडमध्ये आता पंकजा मुंडे, त्याचबरोबर बजरंग सोनवणे आणि तिसरा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या रूपानं वंचितचा उमेदवार रिंगणात असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, ज्योती मेटे यांना प्रस्ताव दिलेला होता, मात्र आता वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खरं तर ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाशी संपर्कात होत्या। वारंवार त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली होती, परंतु बजरंग सोनवणे यांना बीडच्या रिंगणात लोकसभेची उमेदवारी जी आहे ती शरद पवार गटातून मिळाली। परंतु आता तिहेरी संपूर्ण लढत जी आहे बीड लोकसभा मतदारसंघातून होताना पाहायला मिळत आहेत। अशोक हिंगे हे आता वंचित बहुजन आघाडीचे हे उमेदवार बीडच्या रिंगणात आलेले आहेत। त्यांचं नाव जे आहे ते वंचितकडनं जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता संपूर्ण बीडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे अशी तिरंगी लढत ही पाहायला मिळत आहेत। वंचितकडनं मराठा चेहरा जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात दिलेला आहे। त्यामुळे मराठा विरुद्ध वंजारी हा संपूर्ण वाद जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील होता आणि त्याच पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पार पडणार असल्याचं आता स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि तिरंगी ही संपूर्ण लढत होणार आहे। वंचितने आतापर्यंत 25हून अधिक उमेदवार जे आहेत ते राज्यभरामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये दिलेले आहेत। त्यामुळे वंचितच्या उमेदवाराचा फटका हा महाविकास आघाडीला बसणार। त्यामुळे बीडमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। अशोक हिंगे पाटलांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।